MCA इंटिग्रेटेड कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी अ महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं अनिवार्य आहे। तुम्ही 10+2 परीक्षा गणित किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा अकाउंटन्सी या विषयांसह किमान 45% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी। राखीव वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांसाठी 40% गुण आवश्यक आहेत। तसंच राज्य सामायिक परीक्षेच्या वतीनं घेण्यात आलेल्या MAH-BCA/BBA/BMS/BBM CET 2024 या परीक्षेत गैरशून्य म्हणजेच नॉन-झिरो गुण मिळवलेले असावेत। श्रेणी ब अखिल भारतीय उमेदवार जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश स्थलांतरित उमेदवारांकरता तुम्ही भारताचे नागरिक असणं अनिवार्य आहे। तुम्ही 10+2 परीक्षा गणित किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा अकाउंटन्सी या विषयासह किमान 45% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी। राखीव वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांसाठी 40%, राखीव प्रवर्गासाठी एकूण गुण सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत म्हणजे CUET अंडर ग्रॅज्युएट UG मध्ये गैरशून्य म्हणजे नॉन-झिरो गुण मिळवले असावे किंवा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीनं घेण्यात आलेली CET मध्ये गैरशून्य म्हणजे नॉन-झिरो गुण मिळवलेले असावे। जर तुम्ही ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात AICTE या मान्यताप्राप्त डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस किंवा समकक्ष उत्तीर्ण उमेदवार पात्र आहे। श्रेणी क NRI, OCI, PIO आणि परदेशी उमेदवारांसाठी गणित किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा अकाउंटन्सी या विषयासह 10+2 परीक्षा किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावी। तसंच कायद्याअंतर्गत संबंधित प्राधिकरणाने जाहीर केलेल्या इतर पात्रता निकष आणि आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे। MCA एकात्मिक कोर्सच्या 2024-2025 साठीच्या पात्रतेच्या निकषांची ही माहिती होती। अर्ज करण्यापूर्वी या निकषांची पूर्तता करा आणि आपला शैक्षणिक प्रवास सुकर करा। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई।